कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत कल्याण चॅप्टरच्या एक्स सेक्रेटरी कविता बाम यांना। नमस्कार कविता। नमस्कार। आपण आज मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल कल्याण चॅप्टर तर्फे मनपूर्वक आभार। सुरुवात करूया। हो। बालपण, शाळा, कॉलेज याबद्दल आपण सुरुवात करूया मुलाखतीची। सगळं बालपण किंवा शिक्षण हे सगळं कल्याणमध्येच झालं? नाही, माझं मी बॉर्न अँड ब्रॉट अप कल्याण आहे। बर। माझी शाळा पहिले बालक मंदिर, अच्छा, त्यानंतर सुभेदारवाडा। बर आणि बर। 9वी 10वी मध्ये मी डहाणूला केलपोंदा हायस्कूल मध्ये होते बर बर। 2 वर्ष। आणि कॉलेज माझं पुण्याला एसपी कॉलेज मध्ये होते। आणि मास्टर्स पुण्यालाच रानडे इन्स्टिट्यूट म्हणून पुणे युनिव्हर्सिटीचा फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट आहे, फर्ग्युसन रोडला। अच्छा, बर बर। म्हणजे 3-4 ठिकाणी शिक्षण झाले। पण ऍज युजल जसे कल्याणकर म्हणतात की बालक मंदिर, सुभेदारवाडा किंवा ओक हायस्कूल, येस, तसंच तुमचंही आहे। बालक मंदिर आणि सुभेदारवाड्यात सुरुवातीचं शिक्षण म्हणजे आपण असं म्हणू शकतो प्राथमिक शिक्षण। आणि 9वी 10वी तुम्ही डहाणूवरून गेली। बर। आणि मग कॉलेज चं सगळं शिक्षण पुण्यात। क्या बात आहे। एसपी कॉलेज अतिशय नावाजलेलं आहे। मग या सगळ्या बालपणातल्या शाळेच्या कॉलेजच्या काही गमती जमती वगैरे अजूनही आठवते? गमती जमती म्हणतील असं नाही, पण शाळेत 8वी पर्यंत कल्याणात होते। पण 9वी 10वीत मी जेव्हा डहाणूला गेले तेव्हा काही गोष्टी अशा ठळक लक्षात राहण्यासारख्या की शाळा ही आमची समुद्रावर होती, त्यामुळे आम्हाला जे सुरूचं बन होतं त्याच्या पुढे आमचं ग्राउंड, त्यामुळे ते खूप आम्ही एन्जॉय केलं तेव्हा। आणि 10वीत असताना सुद्धा एक आमचा पायंडा होता की दिवसभर अभ्यास करायचा पण रोज संध्याकाळी समुद्रावर जायचं। कोणाला मिळत नाही करायला जेव्हा। खरंय खरंय खरंय। म्हणजे अगदी समुद्रकिनारी शाळा म्हणजे अगदी एवढं मोठं भाग्य कोणाचंही नसतं। सुरेख। पण मग 9वी 10वीच्या ज्या मैत्रिणी किंवा मित्र झाले ते अजूनही टचमध्ये आहेत? हो, आहेत। वा, सुरेख, ग्रेट। आणि सुभेदारवाडा आणि बालक मंदिरच्या काही आठवणी? तिथल्या आठवणी अशा खूप, म्हणजे असं मी काही फार काय म्हणतात जस्ट नॉर्मल अभ्यास करणारे होते आणि त्याच्यामुळे जास्त कशात नसायचे, खेळामध्ये असायचे जास्त। शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी खेळात बऱ्याचदा असायचे, त्यामुळे त्या टीम्स मध्ये असायचे। पण त्या व्यतिरिक्त काही फार मी असे उद्योग करणाऱ्यातले नव्हते। बरोबर। म्हणजे साधं सोपं असं की सरळ मार्गी शाळेत गेलं, अभ्यास केला, शाळा सुटली, घरी आहे आणि संध्याकाळी खेळ, बस एवढंच। अच्छा। पण हे आम्ही नवीन ऐकतोय म्हणजे कविता आणि खेळ शाळेत आणि किंवा कॉलेजमध्ये असताना कविता खेळांमध्ये होती, स्पोर्ट्स मध्ये होते मी। फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक। कारण हे इन्क्लिनेशन असेल ही आज नवीन माहिती मिळते। मित्रांनो, मी जसं म्हटलं ना की घरगुती मुलाखतींचा सोहळा आणि या मुलाखतींच्या सोहळ्यातनं जे आपल्याला मेंबर बद्दल कळायला हवंय ही त्यापैकीच एक माहिती। आणि अशाच माहिती मिळवण्याकरता आपण या मुलाखती घेत असतो। पुढे बोलू कविता। कल्याणमध्येच आत्ता जो सगळा परिवार राहतो, पण पूर्वीपासूनच आई वडील हे कल्याणमध्येच राहायचे, बरोबर? हो, आम्ही कल्याणमध्येच राहायचो पूर्वीपासून। आणि मी जसं कॉलेजसाठी पुण्याला गेले त्याच्यानंतर माझी बहीण पण आली। अच्छा। आम्ही तेव्हा मी हॉस्टेलला राहत होते एसपी कॉलेजला। आणि ती आल्यानंतर मग 2 वर्ष राहिली हॉस्टेलला। पण मग त्यानंतर आईने ट्रान्सफर घेतली। आई स्टेट बँकेत होती। अच्छा। तर तिने ट्रान्सफर घेतली पुण्याला आणि मग आम्ही पुन्हा पुण्यात घर, आमचं प्रभात रोडला होतं तिथे। वा, क्या बात क्या बात आहे। म्हणजे प्रभात रोडला पुण्याला घर असणं म्हणजे पुणेकर सेलिब्रिटींबरोबर तुम्ही राहत होता। अगदीच असं निश्चित म्हणता येईल। कारण प्रभात रोडला घर असणं किंवा सदाशिव पेठेत घर असणं हे पुण्यात मानाचं लक्षण मानलं जातं। वा, क्या बात आहे, जबरदस्त। संगीता आणि तू अशा दोघी एकत्र होईल, बरोबर? आणि आधी कल्याण आणि मग पुणे शिक्षणाच्या निमित्ताने, आणि मग पुण्यातच स्थायिक झाला, बरोबर? पुण्यातच 10 वर्ष मी पुण्यात होते, म्हणजे शाळेत शिकायला गेल्यापासून ते लग्न होईपर्यंत 10 वर्ष पुण्यात। आणि 2001 ला मी परत आम्ही कल्याणमध्ये शिफ्ट झालो। बर। मग तुम्ही सगळे एकत्र शिफ्ट झालात? आम्ही म्हणजे माझी फॅमिली, माझ्या मुली आणि असं आम्ही इकडे। अच्छा। परत आई वडील आता परत 4-5 वर्षापासून माझ्या बरोबर आहे। अच्छा, तोपर्यंत आई वडील पुण्यात होते। वा, सुरेख। मग अजून पुण्यातलं घर आहे? नाही, पुण्यात घर नाही। अच्छा, म्हणजे पुण्यातलं घर सगळं आवरून आई बाबा कल्याणला राहिला। वा, छान।
आणि याच्यावरून मला एक प्रश्न सुचतो. माझंही पुण्याला घर असल्या कारणाने आणि पुण्यावरती माझंही प्रेम आहे. म्हणजे पुणे तिथे काय पुणे हे मला तिथं अगदी 2.5-3 वर्ष राहून अतिशय सुरेख पटलं. तर तू तर जवळपास 10 वर्ष तिथं राहिलीस. तर मग आज जर मी असा प्रश्न विचारला की कल्याणमध्ये जन्म झाला, कल्याणमध्ये शालेय शिक्षण झालं, पण पुण्यातही 10 वर्ष राहिलीस शिक्षणाच्या निमित्ताने, नंतर लग्न झाल्यावर, तर मग कल्याण आणि पुणे असं निवडायला सांगितलं, आज काय निवडायला? कल्याण. म्हणजे आता पुण्यावरचं प्रेम कमी झालंय असं म्हणायचं? कारण तिथे आता खूप बदलल्यात गोष्टी. कॉलेजमध्ये होतो तेव्हा भरपूर तिथे आम्ही म्हणजे तिथे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम व्हायचे किंवा खूप मोठे मोठे कार्यक्रम बघायला मिळाले, नाटक वगैरे. पण तिथलं जे सोशलायझिंग आहे पुण्यातलं आणि इथलं यात खूप फरक आहे. बरोबर. आणि आता इथे सेट झालो. करेक्ट. नाही, सेट झालं हे एक कारण. आणि तुझ्या वेळेचं पुणे मला वाटतं तुझा अनुभव वेगळा असावा. जुनं पुणे आपण ज्याला म्हणतो तो होतं. आणि आता पुणे खूपच बदललंय. म्हणजे ग्रेट, फॅन्टॅस्टिक. तू एक प्रोफेशनल जॅपनीज ट्युटर आहेस आणि गेली कित्येक वर्ष तू जॅपनीज बरोबर प्रोफेशनली काम करतेस. मला वाटतं 25 वर्ष झाली. बरोबर. आणि आमच्या माहितीप्रमाणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं तू जपानी शिकलीस. तर या सगळ्या प्रवासाबद्दल तुझ्याकडून ऐकायला आवडेल. मी आधी पहिल्यांदा SP कॉलेजला जी ऍडमिशन घेतली ती लँग्वेज मध्ये, मला 10वी पर्यंत लँग्वेज माझ्या चांगल्या होत्या. बरोबर. आणि माझे बाबांनी मला सांगितलं की तू फॉरेन लँग्वेज मध्ये काहीतरी कर, कारण आता ग्लोबलायझेशन येऊ घातलेलं आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे मी म्हटलं हरकत नाही. आणि मी 1-2 मुलाखती वाचल्या होत्या तेव्हा, ट्रान्सलेटर म्हणून काम करता येतं, इंटरप्रिटर म्हणून काम करता येतं. सो मी तेव्हा डिसाईड केलं की हरकत नाही मला, कारण तेव्हा मी इंग्लिशमध्ये महाराष्ट्रात फर्स्ट आले होते 10th ला. म्हणजे ते एक पार्ट, पण लँग्वेजेस चांगल्या होत्या. मग मी सुरुवात केली जर्मन पासून. 11th ला मी जर्मन घेतलं आणि BA विथ जर्मन करायचं आणि मग मास्टर्स मध्ये जर्मन लिटरेचर होतं. त्याच वेळेस एक एशियन लँग्वेज शिकूया आणि एक युरोपियन लँग्वेज असा विचार केला. आणि जर्मन बरोबर जॅपनीज सुरू केलं 12वीतच. वा, सुरेख. म्हणजे SP कॉलेजला असतानाच जर्मन आणि जॅपनीजची सुरुवात? हो, जॅपनीज मी पॅरलली रानड इन्स्टिट्यूट मधून शिकत होते. वा. जे इव्हिनिंग कोर्सेस असतात. आणि मग त्याच्यानंतर तिथेच एक मिचिको तेंडुलकर म्हणून एक आहे, ज्या जॅपनीज मॅरिड टू इंडियन. ओके. त्यांच्याकडे मी पुढचं एक वरच्या लेवलचं थोडं जास्त ते शिकले. N2 म्हणून लेवल असते ती. ओके. आणि मग त्यांच्याकडेच मी, म्हणजे मी SY ला होते तेव्हा मी त्यांच्याकडे शिकवायला लागले होते. अच्छा. जॅपनीज तेव्हापासून मी शिकवायला लागले. मग त्यांच्याकडनं मला पुढे इंटरप्रिटेशन साठी सुद्धा त्यांच्याकडनंच मला संधी एक मिळाली आणि मग त्याच्यात मी सुरू केलं. म्हणजे मी जर चुकत नसेल की लँग्वेज भाषेवरती प्रभुत्व होतं, भाषांची आवड होती, आणि तिसरा वडिलांचा सल्ला की ग्लोबलायझेशनमुळे जर तुला भाषेचं प्रभुत्व वापरून यात करिअर करायचं असेल तर यू शुड गो अहेड अँड लर्न अ फॉरेन लँग्वेज. त्यांनी सांगितलं की त्याच्यात खूप आहे, म्हणजे करिअर करता येणार आहे त्याला, आणि केलं मी तसं. पण जॅपनीज आणि जर्मन हे दोन्हीही कॉलेजमध्ये असताना शिकलीस, नंतर शिकवायलाही सुरुवात? हो, जर्मन पण मी शिकवत होते. वा. आता ही जॅपनीज बरोबर जर्मन शिकवतेस तू? जर्मन शिकवणं मी 4 वर्षापासून बंद केलंय. अगदीच कोणी माझ्या अगदी ओळखीतलं आहे आणि त्यांना हवे तर शिकवते. पण आता मी जॅपनीजच फक्त शिकवते, असं क्लासेस. म्हणजे जॅपनीज स्पेशलिस्ट म्हणून आता काम चालतं. पण मग जर्मन शिकवायचं बंद करण्याचं काही कारण? जर्मन एकतर काय झालं होतं की जर्मन हे बऱ्याच कॉलेजेस मध्ये असतं आणि शिकवणारे पण खूप जण आहेत. बर. आणि माझं जॅपनीजचं काम एवढं वाढत होतं की आता मी जे इंटरप्रिटेशनला जाते, कंटिन्युअस बाहेर जाते, तर मग त्या मुलांना तेवढा न्याय नाही मध्ये एवढ्या सर्व जणांचे जर क्लासेस सतत घ्यायचे, बरोबर, तर त्यांना परीक्षेला आपण बसवतोय, आपली जबाबदारी आहे निश्चित. सो आय डिसाइडेड की एक चालू ठेवूया. अच्छा. त्यामुळे जर्मन इज फॉर युअर पर्सनल कन्झम्पशन आणि प्रोफेशनल युअर आराम तुला. हो. कारण केवळ इकडची कमिटमेंट वाढवून वेळ देता येत नव्हता मला. बरोबर. कॉलेज मधनं बाहेर पडल्यानंतर, त्याच्या आधी जसं तू म्हणालीस की मिचिको तेंडुलकर, बरोबर, अ जर्मन मॅरिड टू जॅपनीज, आय गेस जॅपनीज मॅरिड टू अ इंडियन, दॅट टू तेंडुलकर. म्हणजे त्या नावातच जादू आहे. विजय असू दे तर सचिन, पण नावच जादूचा अनुभव देणार आहे.
पण मग तिकडनं व्यावसायिक सुरुवात झाली असं आपण निश्चितपणे म्हणू. पण मग जर्मन आणि जॅपनीज याचा उपयोग नोकरी करताना केला का नोकरी कधी केलीच नाही आणि डायरेक्ट व्यवसायाकडे वळली? नोकरी कधीच केली नाही आणि मी हे ठरवून केलं नाही की मला करायचीच नव्हती नोकरी. बर. आणि सुरुवात जशी केली तेव्हा सुरुवातीला बरोबर म्हणजे आपण म्हणतो स्ट्रगल असतो, आपल्याला डायरेक्ट कसं काम मिळेल, कोणी आधी लगेच काम कसं देतील तुम्हाला, असं. तर सुरुवात अशी झाली की आम्ही काही म्हणजे माझे काही मित्रमैत्रिणी आणि आमच्या पुढच्या बॅचचे असं त्यांनी मिळून त्यांना एक काम त्यांनी ट्रान्सलेशनचं घेतलं आणि ते आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. अशी सुरुवात झाली. म्हणजे एक ती आम्हाला प्रॅक्टिस झाली. आणि त्याच्यानंतर पण मला एक कळलं की एक दिवेकर म्हणून होते सर, रमेश दिवेकर म्हणून, आणि त्यांच्याकडे ते ट्रान्सलेशनची कामं करतात असं. मुंबईमध्ये त्यांच्याकडे बोलायला गेले आणि मग त्याच्यानंतर ते म्हणजे हो ते घेतात आणि ते करून घेतात, बरोबर, पण ते चेक पण करायचे. आणि त्याच्यामध्ये काय झालं, तेव्हा सुद्धा मी त्यांना म्हटलं की मी तुमच्याकडे 9 ते 5 जॉब नाही करणार, मी जेवढं काम करीन तसं तुम्ही कामा प्रोजेक्ट वाईज मी करीन, कधी नसलं मध्ये काम तरी ठीक आहे, बरोबर. आणि तसंच मला 9 ते 5 असं अडकायचं नव्हतं, माझा फ्री टाइम मला हवा. करेक्ट. म्हणजे आपण व्यावसायिक म्हणून सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनलच राहायचं ही भूमिका पहिल्यापासूनच होती. अगदी म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग यू ओनली डिसाइडेड दॅट यू विल नेव्हर गेट इनटू अ जॉब. हेन्स यू ओनली चोज द प्रोफेशनल. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. फार कमी व्यक्ती असतात मित्रांनो ज्यांचं हे डिसिजन अतिशय सुरुवातीच्या काळात झालेलं असतं. म्हणजे काही वेळेला नोकरी आपला पिंड नाही हे लक्षात येतं म्हणून, आणि काही वेळेला व्यावसायिकच व्हायचंय म्हणून. मला असं वाटतं अतिशय इन्स्पिरेशनल प्रवास आहे हा. आणि पहिल्यांदा आपल्याकडे लँग्वेज एक्सपर्ट एक मेंबर म्हणून आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतोय. या सगळ्या प्रवासात आता मागच्या 25 वर्ष तू जॅपनीज शिकवतेस, तर या प्रवासाबद्दल जपानी लोकांचा सहवास निश्चितच आला असणार. आणि जॅपनीज अतिशय शिस्तबद्ध, अतिशय प्रोफेशनल म्हणून जगप्रसिद्ध आहे. तर त्या प्रवासाबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सांग. मी सुरुवातीच्या काळात जे काम केलं म्हणजे पुण्यामध्ये असताना मी जेव्हा करत होते, बरोबर, मला बऱ्याचदा बाहेर कामाला जेव्हा जावं लागतं ते बऱ्याचदा सुरुवातीच्या काळामध्ये शॉप फ्लोअरला खूप काम होती. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम केलं, नंतर बॅटरी इंडस्ट्रीमध्ये केलं, थर्मॅक्स मध्ये काम केलं. म्हणजे असं सगळे व्हरायटी ऑफ डोमेन्स मध्ये काम करायला मिळालं बिकॉज आय वॉज नॉट इन अ जॉब. करेक्ट, ॲब्सोल्युटली. आणि मला जी कुठली फील्ड मधलं येईल ते मी ऑलवेज की नवीन आहे, समजा मध्ये एकदा एक हॉर्टिकल्चर आलं तरी मी म्हणलं नाही हरकत नाही करून बघूया, असं करून मी करत गेले. तर त्यांच्याबरोबर काम करताना एक शिस्तबद्धता तर असते त्यांची, नंतर टाइम पंक्च्युअलिटी असते, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ना प्रत्येक गोष्टीचं एवढं काटेकोर प्लॅनिंग करून ते येतात. किंवा इंडियात येताना सुद्धा इंडियाबद्दलचं त्यांना सगळं माहिती असतं की आपण आता बसल्यावर म्हटलं आता आपण साऊथला चाललोय का, ह्या एवढ्या लेवल पर्यंत ते सगळं बघून आलेले असतात. बरोबर, मायक्रो मॅनेजमेंट प्लॅनिंग असतं. हो, एकदम प्रश्नच त्याच्यात आपल्या करता शिकणार तर खूप आहे, प्रश्नच येते. कारण मी सुद्धा प्रोफेशनली ट्रेनिंगच्या माध्यमातून माझा जॅपनीजशी संबंध आलेला आहे. रिलायन्स लाईफ इन्शुरन्स मधून काम करताना जेव्हा रिलायन्स वॉज टेकन ओव्हर टू एन एक्सटेंट 1/3 रिलायन्स बाय निपॉन इंडिया, आणि निपॉन इज अ जॅपनीज फर्म, त्यामुळे मी समजू शकतो की काटेकोर प्लॅनिंग म्हणजे काय असतं. मग या सगळ्याचा तुला तुझ्या व्यावसायिक आयुष्यात ग्रो करण्याकरता पण काय फायदा? त्यांच्या बरोबरच जॅपनीज बरोबर राहण्याचा. त्यांच्या बरोबर राहताना आपण नॅचरली त्यांच्या गोष्टी फॉलो करायला लागतो ना, त्याच्यामुळे डिसिप्लिन म्हणा किंवा जे प्लॅनिंग आपण म्हणतो की एखादी गोष्ट करताना किती गोष्टीपर्यंत किती मायन्यूट विचार करायचा, बरोबर, इथपर्यंत विचार करून ती गोष्ट करणं, किंवा प्रोएक्टिव्हली आपण जसं म्हणतो की ती गोष्ट घडल्यानंतर करायचं नाही, होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. हा एक खूप महत्वाची गोष्ट मला त्याच्यातनं कळली. अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप, म्हणजे इन्स्टेड ऑफ बिंग रिएक्टिव्ह यू ऑलवेज ट्राय टू बी प्रोएक्टिव्ह. काय आणि पंक्च्युअलिटी बद्दल जर तू बोललीस, म्हणजे मी हे अनुभवलेलं आहे की नुसतं पंक्च्युअलिटी नाही तर इन जनरल टाइम मॅनेजमेंट. म्हणजे तू हे वाउच करशील आणि मला हे सांग की तुला असा अनुभव आहे का की त्यांचं दिवसाचंही प्लॅनिंग झालेलं असतं आठवड्याबरोबर, की जर ते त्यांच्या स्केड्यूल मध्ये आज नसेल तर ते एंटरटेन करत नाही.
हे खरंय? हो, अगदी अगदी खरंय. म्हणजे तुम्ही अगदी बाजूला असाल आणि तुम्हाला क्वेरी असेल, नाही पण आपली अपॉइंटमेंट उद्या सकाळी 11 वाजता आहे, मग त्या विषयावर आपण सकाळी 11 वाजताच बोलायचं. हे खरोखर मित्रांनो हे खूप शिकण्याकरता आहे, शिकण्यासारखं आहे आपल्याला. आणि आपण सगळे व्यावसायिक आहोत आणि व्यावसायिकांनी टाइम मॅनेजमेंट कशी करावी हे या छोट्या छोट्या गोष्टीतून कळतं, जे आपण आता कविता बाम यांच्याकडनं समजून घेतोय. कविता, आपण पुढे जाऊ. तुझ्या काही आवडीनिवडी आणि छंदांबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मला मेन पुस्तकं वाचायला खूप आवडतात. क्या बात आहे, जबरदस्त. मराठी इंग्लिश दोन्ही वाचते. खरं. आणि आता माझी एक आवड काही दिवसांपासून, मला बागेत काम करायला पण आवडतं, म्हणजे झाडांमध्ये. कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंगची आवड होती, ट्रेकिंगला जायचंय. आणि स्पोर्ट्स म्हणजे बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्विमिंग सगळं. हो, ऍथलेट होते. कॉलेज इंटर कॉलेज ऍथलेट म्हणून पण मी पार्टिसिपेट केलं. ही न्यूज आहे खरोखर. आणि आता एक ॲक्वास्केपिंगची एक आवड नवीन लागलेली आहे. कोरोनाच्या थोडा आधीच्या काळापासून. म्हणजे ते ॲक्वेरियम असतात घरामध्ये आपण ठेवतो, त्याच्यामध्ये प्लांटेशन करायचं खरं आणि त्याचं स्केपिंग करायचं. बरोबर. ती एक आता आवड सध्या जोपासते. वा, जबरदस्त. आमच्या माहितीनुसार कविता ते तिच्या आवडी निवडी अतिशय रॉयली जपते. हे खरंय? म्हणजे आता ॲक्वास्केपिंगची जी आवड लागली आहे ती सुद्धा वाचनासारखीच जपली जाईल. हो, नक्कीच. फॅन्टास्टिक. वाचनाच्या आवडी निवडीबद्दल तू बोललीस, कुठल्या प्रकारची पुस्तकं तुला वाचायला आवडतात? जास्त करून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची वाचते. वा, दोन्ही भाषांमध्ये, मराठी आणि इंग्लिश? नाही, जास्त इंग्लिशच. जास्त इंग्लिश. हो, मराठी मधलं मला पु ल देशपांडेंची वाचायला आवडतात आणि दुसरे रवींद्र भट त्यांची पुस्तकं मला आवडतात. वा, दोघांचे लेखन. म्हणजे पुलंबद्दल काय बोलायचं, म्हणजे लेखणी चालवावी आणि लेखणी चालवताना बोलावं तर पुलंनीच. आणि भटांचं काही साहित्य मी वाचलेलं आहे त्यामुळे मला समजू शकतं. याशिवाय मी आता बरेच वाचनाचा छंद आहे, अर्थात प्रोफेशन पण तसं असल्यामुळे जिथं भाषा येते आणि तुझा भाषेशी फार जवळचा संबंध असतो, ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशनच्या दृष्टीने, मी समजू शकतो की त्याच्यामुळे ही वाचनाची आवड लागणं अतिशय साहजिक आहे. पण याशिवाय मी असं ऐकलंय की तुला घरात वेगवेगळ्या प्रकारचे फिश टँक ठेवायला आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे ठेवायलाही आवडतात. हो, आवडतात. माझ्याकडे 4 फिश टँक, वेगवेगळ्या रूम्स मध्ये 4 फिश टँक आहेत. फॅन्टास्टिक. सो मला हे जाणून घ्यायचं की मग ही आवड अचानक कुठून आली, म्हणजे व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड इट? नाही, फिशेस म्हणजे मला ना नेचरची आवड पहिल्यापासूनच होती, त्यामुळे कुठेही गेल्यानंतर ॲक्वेरियम खूप वेळ बघत बसायचे, असं केलेलं आहे. पहिला फिश टँक मी माझ्या आत्याच्या घरी बघितला होता आणि तेव्हा त्या आत्तेभावाकडनं थोड्या गोष्टी ऐकल्या होत्या की किती काळजी घ्यायला लागते काय. माझ्या एका नंडेकडे होता, तिच्याशी मी थोडं जास्त बोलले त्या विषयावर की किती काळजी घ्यायला लागते किंवा काय. मग त्याच्याबद्दल वाचायला लागले, मग त्याच्याबद्दल व्हिडिओज बघायला लागले आणि मग फायनली एक दिवशी जेव्हा लक्षात आलं की काय किती आपण वेळ देऊ शकतो, मग मी एक फिश टँक आणला आणि मग हळूहळू त्याचे 4 कधी झाले मलाही कळलं नाही. म्हणजे तू माशांमध्ये रमलीस. हो, जबरदस्त. क्या बात आहे. सो फिश टँक मॅनेजमेंट ही अशी आहे थोडक्यात, वाचनाची आवड आहेच. तू ऍथलीट होतीस. मला त्याच्यात आत्ता एक असा प्रश्न सुचतोय, जसं मी म्हटलं की ही न्यूज आहे. मित्रांनो, खरंच सांगा की ही खरंच न्यूज आहे की कॉलेज लाईफ मध्ये कविता ऍथलीट होती आणि बॅडमिंटन सारख्या खेळात ती खेळायची. तर आजही ते खेळ चालू आहेत वेळ मिळाला तर, का आता ते खेळ बंद? नाही, क्वचित कधीतरी आता ट्रिपला जातो तिथे टेबल टेनिस खेळायचं इतपत चालू असतं. अच्छा, म्हणजे टेबल म्हणजे असं कारण करणं. हा, पण असं कुठे अशी जाऊन रेग्युलर खेळत नाही, पण एक्सरसाइज मधून ते होत असतं. हा, पण अजूनही टच सुटलेलं नाही. नाही, सुटलेलं नाही. म्हणजे बॅडमिंटन किंवा टेबल टेनिस जर मोकळा वेळ मिळाला आणि अशी तू कुठे पिकनिकला गेलेली आहेस तिकडे जर असेल उपलब्ध तू खेळलीस. क्या बात आहे, जबरदस्त, सॉलिड. एक आता वेगळ्या विषयाकडे येणार आहे. अजून तुझे 2 व्यवसाय जे आम्हाला माहिती आहे. एक, तू ब्युटी प्रॉडक्ट्स वर डील करतेस आणि फिंगरप्रिंट अनालिसिस शिकून फिंगरप्रिंट्स काउन्सिलर, जे DMIT म्हणून शास्त्र आहे, डर्माटोग्राफिक्स, याच्यात तू काम करतेस. तर या दोन्ही क्षेत्रात तुझं शिरणं कसं झालं? म्हणजे कारण तिन्ही क्षेत्र तुझी जर बघितली की जॅपनीज आणि जर्मन शिकल्यानंतर जॅपनीज ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर म्हणून काम करायचं प्रोफेशनली, जे तू गेली जवळजवळ 2.5 दशकं करतेस. पण ब्युटी प्रॉडक्ट म्हणजे एक स्त्री म्हणून मी समजू शकतो सौंदर्य प्रसारणाची आवड असणं, पण फिंगरप्रिंट अनालिसिस
अतिशयच वेगळा विषय. तर मग या विषयाकडे प्रोफेशनली वळणं कसं झालं? ह्या विषयाची मला आवड, सायकोलॉजी या विषयाची आवड कॉलेजपासून होती. कॉलेजमध्ये सब्जेक्ट होता माझा. बरोबर, म्हणजे बीए ग्रॅज्युएशन असलं. हा, आणि माझ्या मैत्रिणी ज्या त्याच्यामध्ये चाइल्ड सायकोलॉजी किंवा पुढे ज्यांनी परस्यू केलं त्यांच्या बरोबर मी याच्या विषयावर आमच्या गप्पा कायम चालायच्या तेव्हापासून. तो विषय डोक्यात होता. आणि नंतर मग जशा मुली मोठ्या झाल्या तसे पण काही काही कोर्सेस केले की त्या मुलांच्या दृष्टीने वगैरे असे. आणि ते करता करता मग काय झालं, मला मुलगी मोठी 10वीत असताना हे फिंगरप्रिंट अनालिसिस बद्दल कळलं. मी ते तिचं करून घेतलं, रिद्धीचं. आणि त्याच्यामध्ये काय त्यांनी आम्हाला सगळं करिअर रिलेटेड सांगितलं की काय करू शकेल वगैरे. वेगळं शास्त्र आहे, चांगलं वाटतंय, एवढंच, इतकंच. ऍप्टिट्यूड टेस्ट पण केली होती. नंतर अजून एकांकडून मी ते करून घेतलं. आणि त्याच्यानंतर बीबीएनजी मध्ये जेव्हा ग्रेट भेट होती, त्याला मी व्हिजिटर म्हणून आले होते. तिथे चंद्रकांत बागे सरांचं मी लेक्चर ऐकलं ह्याच विषयावर. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे फक्त करिअरसाठी नाहीये, हे लोकांचं लाईफ ट्रान्सफर करण्यासाठीच आहे. आणि मला त्याच्यात खूप इंटरेस्ट निर्माण झाला. आणि ते त्याच्यात सोल्युशन्स देत होते की तुम्ही ह्या सोल्युशन तुमच्या लाईफ मधल्या प्रॉब्लेमसाठी, ते मला एकदम मनाला भिडलं. म्हणून आम्ही घरातल्या आमच्या चौघांचंही करून घेतलं तेव्हा काउन्सिलिंग. आणि त्याच्यात मला बघायचं होतं की माझं काय येतंय त्याच्यात. तर लँग्वेजेसचं तर बरोबर होतं आणि मी काउन्सिलर पण होऊ शकीन असं त्याच्यात एक मला पॉइंट दिसल्यावर. हा, मग मी म्हटलं की अरे आपण लेट अस ट्राय दिस म्हणून. आणि आउट ऑफ क्युरिओसिटी शिकले. आणि शिकल्यानंतर मग असं लक्षात आलं की हे आपण एक साईड आपल्याला म्हणून करायला हरकत नाही. आणि म्हणजे लोकांचे आयुष्य ट्रान्सफॉर्म करण्याच्या बरोबर इट इज गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. काय विचार होता त्याच्यात. बरोबर, म्हणजे गिव्हिंग बॅक टू द सोसायटी अँड इंटरेस्ट इन सायकोलॉजी. ही दोन्ही कॉम्बिनेशन त्याला कारणीभूत झालं. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. मी बागे सरांना व्यक्तिशः ओळखतो, त्यामुळे मला निश्चित कळू शकतं की इम्पॅक्ट काय झाला असेल त्यांच्या बोलण्याचा. अजूनही फिंगरप्रिंट अनालिसिस कन्सिस्टंटली चालू? हो, करते. अच्छा. आणि मला वाटतं तुम्ही रेकॉर्ड करून देता? आम्ही तर रेकॉर्ड करून देतो. रेकॉर्डेड त्यांच्याकडे कसं होतं की कायमचं राहतं. आणि कधी लाईफ टाईम मध्ये त्यांना काही प्रश्न आहे पुन्हा, तर दे कॅन ऑलवेज अप्रोच अस की तुम्ही दिलं होतं, आणि ते कॅन रेफर टू इट ऑल्सो. ऍब्सोल्युटली. म्हणजे कायमचं एक सोल्युशन म्हणून त्या व्यक्तीकडे कायमचं. आणि तुम्ही कायम सल्ला द्यायला नंतरही उत्तम, ग्रेट. मग अशा आतापर्यंत ज्या केसेस केल्या त्याचा अनुभव काय थोडक्यात? चांगला अनुभव आहेत. काही काही जर छोट्या मुलांचे, एकदम छोट्या मुलांचे केले, त्यांच्या आयांकडनं असे फीडबॅक होते की मला कळल्यामुळे की आता कसं हँडल करू माझ्या मुलाला. माझ्या मुलाचा मार्क खूप वाचलाय आता, म्हणजे मारत नाही किंवा एकदम मुलं थैथयाट करायला लागतात, तर दे ऑलरेडी नो की आता ह्याची किंवा पुढची रिॲक्शन काय असणार आहे असं. किंवा जेव्हा रिलेशनशिप काउन्सिलिंग मध्ये आम्ही नवरा बायकोंचं सेपरेट करतो, पण त्यांना एकमेकांबद्दल काही टिप्सही दिलेले असतात. तर त्याच्यातनं बऱ्याच ठिकाणी असं झालं की त्यांचे आपापसातले वादविवाद कमी झाले, अंडरस्टँडिंग वाढलं असं. किंवा घरामध्ये आता समजा आजी आजोबा पण आहेत, काही ठिकाणी असं झालं की त्यांनी पण करून घेतलंय. मग तेव्हा त्यांना हे कळतं की आपल्या नातवंडांशी आपण कोणाशी कसं वागायला पाहिजे बेसिकली घरामध्ये. याच्याने खूप घरामध्ये शांतता येते, म्हणजे वाद कमी व्हायला मदत झालेली आहे. वा, सुरेख. म्हणजे आणि खरोखर म्हणजे याच्यातनं आपण जे म्हणतो की नॉट ओनली गिव्हिंग बॅक टू द सोसायटी अँड अर्निंग मनी, इट इज ऑल्सो अबाउट सीकिंग ब्लेसिंग्स. ब्रिलियंट. आता आपण दुसऱ्या व्यवसायाकडे येऊ. सौंदर्य प्रसाधन, ब्युटी प्रॉडक्ट्स. हाऊ डिड यू एंटर इनटू दॅट? ऍक्च्युअली आम्हाला, म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरांना, आम्हाला दोघांनाही काहीतरी बिझनेस शिवाय एक प्रॉडक्ट्स आहे आवड. पहिल्यापासून माझ्या सासऱ्यांचा पण बिझनेस होता, त्याच्यामुळे ती एक आवड होती. साईड बिझनेस काहीतरी करतच राहायचं हे आमचं कायम होतं. त्यामुळे वेगळे वेगळे केलेत आम्ही गोष्टी. की एक उडुपी रुची म्हणून एक साऊथ इंडिया मधले होते, ते इन्स्टंट प्रॉडक्ट्स होतं, ते केलं. मग असं वेगळे वेगळे आम्ही करत होतो. आणि फायनली आता जे मी करते नेटसर, ते मी जवळजवळ गेले 10 वर्ष वापरतेय. आणि ते जेव्हा आम्हाला मिळालं, सो दॅट वॉज अ लास्ट की आता हेच कंटिन्यू राहील. कारण बेसिकली इट वॉज इंडियन आणि एक्सपोर्ट क्वालिटी, म्हणजे क्वालिटी खूप चांगली आहे आणि रिझल्ट इतके छान लोकांचे यायला लागल्यानंतर, सो आय कंटिन्यूड इट की मी ते करत राहते.
फॅन्टॅस्टिक. म्हणजे काही प्रॉडक्ट्स तर मी घेऊन वापरलेली आहेत, क्वालिटी चांगली आहे, प्रश्नच नाही. मित्रांनो, ही प्रॉडक्ट्स कविताला भेटून जेव्हा तुम्ही कधी 1 to 1 कराल तर निश्चितपणे वापरण्याचा प्रयत्न करा. माझा स्वतःचा अप्रतिम अनुभव आहे. अर्थातच पुरुषांसाठी लागणारी प्रॉडक्ट्स मी वापरली, पण सौंदर्य प्रसाधनाची जी प्रॉडक्ट्स स्त्रियांनाही किंवा अगदी लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही जी गरजेची आहे ती सुद्धा तिच्याकडे मुबलक प्रमाणात आहेत. अर्थात जास्त डिटेल्स ही कविताकडनं कळतील, पण मला खरंच ग्रेट वाटतंय कविता बोलताना की फिंगरप्रिंट अनालिसिस, ब्युटी प्रॉडक्ट्स, एक जॅपनीज इंटरप्रिटर, ॲथलीट, म्हणजे असा इतकी बहुआयामी व्यक्ती आपल्यात बसलेली आहे. हे खरोखरच फार अभावानी होतं आणि फार अभावानी कळतं तुझ्या बाबतीत. कारण तुझ्या सततच्या दौऱ्यांमुळे किंवा तुझ्या सतत फिरण्याच्या प्रवासामुळे किंवा व्यवसायामुळे तू फार कमी वेळ असतेस कल्याणामध्ये, आणि त्यामुळे या गोष्टी कदाचित आम्हाला कळल्या नाहीत असं म्हणता येईल. पण या मुलाखतीच्या दरम्यान आपल्याला या सगळ्या गोष्टींची ओळख झाली आणि त्यामुळे खरंच मला खरोखर मजा येते की मी एका ऑलराऊंडर बरोबर गप्पा मारतोय मुलाखतीच्या दृष्टिकोनात. कविता, आता थोडंसं BBNG कडे येऊ आपण. तू BBNG कल्याण चॅप्टरची सेक्रेटरी होतीस आणि तू वर्षभर ते सेक्रेटरीशिप तू चालवलीस. नेटवर्किंग फोरम आणि एक व्यावसायिक म्हणून तुला जी सांगड घालता आली आणि सेक्रेटरी म्हणून जे तुला काम करत आलं, तो सगळा अनुभव कसा होता? एकतरच BBNG हा फर्स्ट नेटवर्किंग फोरम ज्याच्यामध्ये मी आले. मला नेटवर्किंग फोरम म्हणजे काय हे सुद्धा तेव्हा माहिती नव्हतं. बरोबर. हेमंत फडके त्यांच्यामुळे मी आले. बरोबर. ग्रेट बेट नंतरच ऍक्च्युअली मी जॉईन झाले इथे. खरं. आणि मग हळूहळू येऊन कळायला लागले की काय काय इथे असतं. मला समजून घेण्यात आधी 6-8 महिने गेले. बरोबर. आणि त्याच्यानंतर एक लक्षात आलं की इथे सगळ्यांशी कनेक्टेड राहायला पाहिजे आपल्याला. कनेक्टेड राहिलं, सगळ्यांच्यात राहणं हे आवश्यक आहे. माझा पर्सनली फायदा सच की मी काही ठिकाणी जेव्हा वुमन्स विंग मध्ये वगैरे मला काही ठिकाणी काम करायला मिळालं सेक्रेटरी असताना, की तेव्हा मी एकदा एक कॉम्पेअरिंग केलं होतं किंवा असं हे मी आधी कधीच केलेलं नव्हतं आणि करून बघूया असं म्हणून करायला मिळालं आणि एक अनुभव मिळाला चांगला. आणि इथे बेसिकली मला पण टँजिबल पेक्षा इंटँजिबल खूप बेनिफिट्स मिळतात असं सांगेन मी सगळ्यांना, की आपण सतत सगळ्यांच्या बरोबर बोलत राहणं, सगळ्यांशी कनेक्टेड राहणं हे फार आवश्यक आहे. करेक्ट. जे आपण कायम सांगतो किंवा ऐकायला मिळतो की तुम्ही जर टिकून राहिलात एखाद्या नेटवर्किंग फोरमवरती तर बिझनेस मिळतोच ओघाने, पण इंटँजिबल बेनिफिट जसं आता तू हे सांगितलंस की कनेक्ट राहिल्यामुळे जे हे करतात किंवा कसं बोललं पाहिजे, व्यवसाय कसा मांडला पाहिजे, किंवा सेक्रेटरी असताना कॉम्पेअरिंगचा मिळालेला अनुभव किंवा ती संधी किंवा काही स्किल्स पण डेव्हलप होतात की उभं राहून प्रेझेंटेशन करायचं. सगळ्यांना बिझनेसमॅन लोकांना सवय असतेच असं नाही, सगळ्यांना की जे छोट्या प्रमाणात करतात त्यांना ती वेळच येत नाही कधी. ते कसं करायचं ते पण कळतं. पर्सनल डेव्हलपमेंट पण बरीच होते निश्चितपणे व्यवसाय बरोबर. फॅन्टॅस्टिक. व्यवसाय तर आपोआप मिळतो तो. नक्कीच. मग सेक्रेटरी असताना काही अनुभव कसे, म्हणजे गमती जमती, काही चॅलेंजेस मला हे होतं की मी बऱ्याचदा बाहेर असल्यामुळे मी मीटिंग अटेंड कधी करू, म्हणजे वेळेवर करू शकणार आहे का हे मला कायम प्रश्न असायचा. मी नसताना नेहमी कायम प्रबोध सरांनी आणि नितीन सरांनी खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मला 1 वर्ष खेचता आलं. नक्कीच असंच म्हणेन मी, म्हणजे कारण बऱ्याचदा महिन्यातनं 2दा तरी मी नसायचे मीटिंगला असं व्हायचं. पण मला तिथेही अनुभव मिळाला की कुठला एखादा कार्यक्रम जेव्हा आपण पूर्ण करायचा आहे आणि तो 3 मेन पिलर्सच असतात आणि त्यांनी बाकीच्यांकडनं काम करून घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्याला बरंच नियोजन लागतं. निश्चितपणे त्याचा अनुभव मिळाला. वा, ग्रेट. म्हणजे इन एनी विच वे जरी तू बाहेर काम करत असतीस आणि मीटिंगला नसलीस तरी पण त्याचा अनुभवही तुला दुरून का होईना येत होता, किंवा जेवढ्या वेळा होतीस तेव्हा तोही अनुभव आला ज्याच्यातून शिकायला मिळाला. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. शेवटच्या प्रश्नाकडे येणार आहे. आपण शेवटच्या सेगमेंटवर जाणार आहे. तुला 2 गोड मुली आहेत आणि रिद्धी आणि क्षितिजा. आता मला वाटतं एक रिद्धी ग्रॅज्युएट झालेली आहे, ती पोस्ट ग्रॅज्युएशन करतात आता परस्यू करते, आणि क्षितिजा 12वीला आणि ती अप्रतिम कथ्थक करते असं आम्ही ऐकून आहोत. तिला आत्ताच मला वाटतं अबुधाबीला झालेल्या एका डान्स प्रोग्राम मध्ये पहिलं प्राइज मिळालं. तर आत्ता या 2 मुलींचा प्रवास ज्या तू आई म्हणून बघतेस तेव्हा कसं वाटतं?
खूपच प्राऊड वाटतं, कारण जेव्हा क्षितिजाला तिथे डान्स करताना बघितलं किंवा ती जे कष्ट घरी जेवढं ती रियाज करते येते आणि त्याचं जेव्हा चीज होताना समोर बघतं बक्षीस मिळतं तेव्हा खूपच छान वाटतं. आणि आई म्हणून त्याचा अभिमान जास्त असतो. आणि त्या दोघी पण जणी त्यांना माहिती की त्यांना काय करायचंय ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते मला फार समाधान वाटतं. म्हणजे कारण आपल्याला आवडत्या क्षेत्रात आपल्याला पुढे काम करायला मिळणं हे फार नाही मिळत. म्हणजे बऱ्याच जणांना की करायचं म्हणून करत असतात नोकरी किंवा बरोबर असं नाही करायला. बरोबर. म्हणजे असं म्हणता येईल की जसं तू ठरवून केलंस की बाबा मी नोकरी करणारच नाही, मी सेल्फ एम्प्लॉयड प्रोफेशनल म्हणूनच काम करणार. आज तू असं तुझ्या मुलींच्या बाबतीतही बघतीये की त्यांना जे करायचंय हे त्यांना पक्क माहिती आहे आणि त्या दृष्टीने काम करतायत. फॅन्टॅस्टिक. मी तुझ्या घरी येऊन गेलेलो कित्येक वेळेला आई वडिलांनाही भेटलेलो आहे. आई बाबांच्या बाबतीत अगदी थोडक्यात. आई बाबा आता रिटायर्ड लाईफ जगतायत आणि त्यांचं पण काय सांगू आता, आई माझी गीतेचा वगैरे अभ्यास करते, बाबा शेअर्स मध्ये, ते म्हणजे आवड आहे त्यांची, दोघांच्या आवडी जपतायत ते. म्हणजे आणि माझ्या मुलींसाठी कायम आहेत ते तिथे, त्यामुळे मी बाहेर जाऊ शकते. खरं. आणि हा सर्वात मोठा सपोर्ट असतो. ग्रेट. म्हणजे दे आर चिलिंग देअर ओल्ड रिटायर्ड लाईफ, परस्युइंग देअर हॉबीज. ब्रिलियंट. नथिंग लाईक इट. अगदी शेवटचा प्रश्न की आता तू इंटरप्रिटर म्हणून 2 दशकांपेक्षा जास्त काय काम करतेस, असं काही अजून बाकी आहे याच क्षेत्रात जे तुला मिळवायचंय, अचीव्ह करायचंय ऍज अन अम्बिशन, की बाबा मला या उंचीला पोचायचंय आणि त्या उंचीला अजून पोचणं बाकी, तर त्याबद्दल काय सांगशील? एक गोष्ट करायची एकदा कधीतरी नक्की असं वाटतं की एक आमच्या इंटरप्रिटेशन मध्ये सायमल्टेनियस इंटरप्रिटेशन म्हणून एक प्रकार असतो की तू बोलत असताना मी कंटिन्युअसली बोलत राहायचं, ते मला एकदा नक्की करायचंय. वा. म्हणजे अजून केलेलं नाही. एकदा केलं होतं पण असं प्रॉपरली प्रोफेशनली जाऊन करायचंय की तिथे मध्ये तुम्हाला थांबायला गॅप नसते, समोरचा बोलतोय मग मी बोलते असं नसते गॅप. अच्छा. म्हणजे मी बोलत असताना सायमल्टेनियसली बोलायचं. दॅट हॅज टू बी ग्रेटेस्ट ऑफ द स्किल. ग्रेट. तुला मनपूर्वक शुभेच्छा त्या अम्बिशन बद्दल. आणि आता आपण शेवटच्या सेगमेंट मध्ये जातोय. मित्रांनो, मुलाखत मस्त रंगलेली आहे आणि आता आपण कविताला विचारणार आहोत 10 धमाकेदार प्रश्न रॅपिड फायर राऊंड मध्ये. कविता, रॅपिड फायर राऊंड तयार? मी तुला 10 प्रश्न विचारणार आहे आणि तुला त्याचं जे पहिलं उत्तर सुचेल ते उत्तर तू द्यायचंस. तयार? ग्रेट. कविताला सर्वात जास्त कशाचा कंटाळा येतो, गप्पा मारण्याचा का विराला जाण्याचा? मला असं वाटतं की कविता इंटरव्ह्यू देऊ शकेल का किंवा कशी देणार याचं माझ्यापेक्षा कविताला जास्त टेन्शन आलं होतं. होपफुली कविता आता तसं वाटत नाहीये. प्रश्न नंबर 2, टाइमपास म्हणून कविताला काय निवडेल? पुस्तक वाचणे, युट्यूबवर व्हिडिओ पाहणे का गप्पा मारणे? पुस्तक वाचणे. तुला पुस्तकांचा छंदही फार जाहीर आहे मित्रमैत्रिणींमध्ये. प्रश्न 3, जपानी शिकवत नसती तर कविता काय करत असते? तर मी कदाचित लायब्ररियन झाले असते, कारण मी तेव्हा ते पण एक चौकशी करून आले होते. बर. बिलीप आणि एमलीप करायचं असं एक माझ्या डोक्यात होतं ते. अच्छा. म्हणजे लायब्ररियन म्हणून करिअर ऑप्शन निवडायचं हे ठरलं ऑप्शन. हा, म्हणजे कंपनीज मध्ये वगैरे तसं एक होतं. म्हणजे थोडक्यात पुस्तकांच्या सहवासात राहायला आवडलं. ग्रेट. प्रश्न 4, खालीलपैकी काय जास्त आवडतं, स्वतः गाडी चालवायला का गाडीतून नुसतं फिरायला? नुसतं फिरायला. पण आम्ही तुला जेव्हा बघतो तू गाडी चालवताना दिसतेस कल्याणातल्या कुठल्याही कोपऱ्यात, पण म्हणजे जर गिव्हन अ चॉईस नुसतं फिरायला गाडीत आवडेल. फॅन्टॅस्टिक. 5वा प्रश्न, आवडता लेखक कोण, ब्रायन ट्रेसी, सिडनी शेल्डन का रॉबिन शर्मा? रॉबिन शर्मा. हे अपेक्षित होतं. पुढला प्रश्न, कविता वैतागली एखाद्या मैत्रिणीवर तर ती काय करते? गप्प बसते, स्पष्ट सांगते का दुर्लक्ष करून सोडून देते? गप्प बसते आणि दुर्लक्ष दोन्ही एकत्र करते, पण कविता स्पष्ट बोलून भांडणाच्या भानगडीत पडत, भांडणाच्या मोड मध्येच जात नाही. ग्रेट. फॅन्टॅस्टिक.
मोटिवेशन कविताला कशातून जास्त मिळतं? ट्रेनिंग सेशन ऐकून, समोरासमोर चर्चा करून, का एखादं पुस्तक वाचून? 2 उत्तर देईन मी. ट्रेनिंग सेशन ऐकून आणि पुस्तक वाचून. वा, म्हणजे पुस्तकं नुसतं आवडून वाचायला नाही तर मोटिवेशन म्हणून पडा. सो यू टेक अ लॉट आउट ऑफ द ग्रेट. आणि दुसरं ट्रेनिंग सेशन ऐकून. दॅट क्रेडिट गोज टू मी. गंमत करतोय. पुढला प्रश्न, मोकळ्या वेळेत कविताला सर्वात जास्त काय करायला आवडतं? झोपायला, गप्पा ऐकायला, का फिरायला जायला? फिरायला जायला. अच्छा, म्हणजे इथं फिरायला जाशील तू? गप्पा ऐकण्यापेक्षा किंवा झोपण्यापेक्षा? वा. कविता जास्त कशात रमते? मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, का काउन्सिलिंग करतात? काउन्सिलिंग करतात. काउन्सिलिंग करतात जास्त रमते. म्हणजे परत एकदा मित्र आणि नातेवाईक याच्यात चान्सेस खूप जास्त नाही. अच्छा, म्हणजे विजन कंपॅरेटिव्हली काउन्सिलिंग. फॅन्टास्टिक. आणि शेवटचा प्रश्न, कविताला राहायला शहर कोणतं जास्त आवडतं? पुणे का मुंबई? आय थिंक आय ऑलरेडी सेड इट. ऍब्सोल्युटली मुंबई. म्हणजे आता कारण तू कल्याणला इतकी वर्ष राहतेस आणि सेट झालेली आहेस. फॅन्टास्टिक. थँक्यू सो मच कविता. मित्रांनो, आज आपण गप्पा मारल्या एक्स सेक्रेटरी ऑफ कल्याण चॅप्टर कविता बाम यांच्याबरोबर. गेली 2.5 दशकं त्या जॅपनीज इंटरप्रिटर आणि लँग्वेज प्रोफेशनल म्हणून काम करत आहेत. त्यांनी बऱ्याच मुलांना किंवा सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल्सना जपानी शिकवलेली आहे आणि त्यांचा हा प्रवास अजूनही चालू आहे. नेटवर्किंग फोरमवर त्यांनी BBNG मध्ये सेक्रेटरी म्हणून सुद्धा उत्तम कामगिरी केलेली आहे. आणि आज आपल्या बरोबर त्यांनी गप्पा मारून रॅपिड फायरची सुद्धा मस्त उत्तर दिलेली आहेत. त्यामुळे आजचा भाग आपण इथंच थांबवूया. पुढच्या भागात परत एकदा भेटू नव्या मेंबर बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. कविता, तू आज इथे आलीस, आमच्यावर गप्पा मारलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, पुढल्या भागात नक्की भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.